SR11 पुढची मॅच असेल त्यामुळे कुठे जाऊ नका खेळाडूने. यानंतरची मॅच हरेश केने यांचा संघ पुढच्या मॅचमध्ये शिवांश 11 आणि आपण पाहतोय नरेंद्र पाटील यांचा पहिला सामना जिंकलेला संघ SR11. चला ध्रुव पॅकर्स फिल्डिंग लगेच लावून घ्या. विक्रम भोईर संघ नायक आहेत. ध्रुव पॅकर्स संघ आपण पाहिला तर अनिकेत भोईर संघ मालक आहे ध्रुव पॅकर्सचे. आणि दुसऱ्या बाजूला मयंक 11 हर्षद भोईर साहेबांचा संघ आहे. टेन क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली. आज सर्व खेळाडूंना आपण पाहतोय टीम्सला जेवणाची व्यवस्था सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. विनोद केने साहेब आजचे अन्नदाता आहेत. योगेशजी भोईर असतील आणि हरेश केने उर्फ पिंट्या या तिघ मान्यवरांच्या माध्यमातून जेवणाची व्यवस्था तुम्हाला पाहायला मिळते. चला मॅच लगेच सुरू करूया आपण. ध्रुव 11 विरुद्ध मयंक 11. यानंतर SR11 आणि शिवांश 11 मध्ये मॅच असेल. हरेश केने वर्सेस नरेंद्र पाटील पुढची मॅच. आदित्य जेवण करून घ्या. नाही संघ गेलाय बाहेर हरकत नाहीये मात्र जेवण करून घ्या. हरकत नाहीये पुढच्या वर्षी संधी आहे पुन्हा. सलामी जोडी महेश आणि अभि आणि पहिलं षटक घेऊन येतात गोलंदाज प्रवीण. प्रवीण भोईर येतात गोलंदाजी करण्यासाठी. निलेश भोईर यांचे बंधुराज आणि बघा महेश मग 3 चौकार मारले होते महेश यांनी. पहिला चेंडू आपण पाहतोय फाईन लेगला फिल्डिंग खराब आहे. धावा 4 बेदिल चौकार. चौकाराने आगाज केले. महेश चौकाराने खात उघडतायत. सुरुवात चांगली केली मयंक 11ने आणि दुसऱ्याही चेंडूवरती कव्हरच्या दिशेने महेशने पाठवून दिलाय. बघाशी पहिल्या मॅच मध्ये सुद्धा महेशने 3 सलग चौकार मारले होते. इथे बॅक टू बॅक 2 चौकार मारलेत. इथे झेलची शक्यता आहे. निकेश आहे त्यामुळे चूक होणार नाहीये. महेशला माघारी परतावं लागेल. तिसऱ्या बॉलवरती अखेर विकेट मिळाली प्रवीणला. फलंदाज बाद. नवीन फलंदाज मयूर येत आहेत. दोन चौकार प्रवीणला लागले होते त्यानंतर प्रत्युत्तर दिलंय. प्रवीण विकेट मिळाली बघा. प्रवीण भोईरेंनी जर विकेट हॅट्रिक घेतली तर नितीन जोशी बघा जुनी डोंबिवली यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राईज विकेट हॅट्रिकसाठी. या गावचे जावई सुद्धा आहेत ना लाडके. मग इथे हॅट्रिक पूर्ण होणार नाहीये. डॉट बॉलची समाप्ती झाली. इथेही फटका सुंदर आहे. धावाही 6 मिळतील. षटकार.
सर्व टीम सर्व खेळाडू जे आमची लहान मुलं होती त्यांची प्रेक्षणीय मॅच आहे त्यांनाही विनंती आपण जेवण करून घ्या. सर्वांना जेवणाची व्यवस्था आहे. मग अशीच मी उल्लेख केला विनोदजी केने साहेब, योगेशजी भोईर आणि हरेश केने यांच्या माध्यमातून जेवणाची व्यवस्था तुम्ही पाहतायत. सर्व टीम 6 संघ आहेत. हा चेंडू चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज बाद झाले. मयूरला माघारी परतावं लागेल. दुसरी विकेट आपण पाहतोय गोलंदाज प्रवीणच्या खात्यामध्ये. गोलंदाजी केली बघा आमचे 40+ संघटनेचे उपाध्यक्ष प्रकाश म्हात्रे सुद्धा आमच्या सोबत जोडले गेले. त्यांनी चिकनगर प्रीमियर लीगला शुभेच्छा दिल्या आहेत. आणि नितीन जोशी सुद्धा बघा मला वाटतं आनंद दादा सुद्धा आलेत गायक तिथे. तेही सामना एन्जॉय करतात. बघा राम म्हात्रे प्रसिद्ध गायक आहेत. नितीन भोईर सुद्धा आहेत. त्यांचे हार्दिक स्वागत मोठागावचे. त्यांनी चिकनगर प्रीमियर लीगला शुभेच्छा दिल्या आहेत. हे सर्व आमचे 40+ खेळाडू आहेत जे सातत्याने एकमेकांना सपोर्ट करत असतात. 40+ संघटनेचे उपाध्यक्ष आपण पाहतोय प्रकाश म्हात्रे पेशाने वकील सुद्धा आहेत. त्यांच्याकडे सुद्धा शुभेच्छा. या स्पर्धेत आपण पाहतोय गोलंदाज निकेश 14 धावा देत असताना 2 विकेट घेतल्या प्रवीणने. हा चेंडू पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आलाय निकेशचा. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. चांगली आतापर्यंत सुरुवात केली आहे. ध्रुव पॅकर्सने टॉस जिंकल्यानंतर विक्रम सारखा गोलंदाज या संघामध्ये मात्र अजूनही तो गोलंदाजीला आला नाहीये. मास्टर माइंडचं काम करत आहेत ते कॅप्टन आहेत. तर मी कदाचित 3ऱ्या-4थ्या षटकात येतील. डायरेक्ट हिटचा प्रयत्न जरूर केला होता. हे चित्र आम्ही ज्यावेळी वडोली बी असेल वाकलनचा मी उल्लेख करेल. कोणती पर्वा करत नाही ते खेळाडू. वडोली बीचे असतील वाकलनचे असतील डायरेक्ट हिट जशी संधी मिळेल तर डायरेक्ट हिट लगेच करतात. त्यांना माहिती असतं त्यांचं बॅकअप सुद्धा तेवढं चांगलं असतं. म्हणजे इथे क्षेत्रक्षाच्या मनामध्ये थोडीशी भीती होती त्यामुळे त्यांनी डायरेक्ट हिट केलं नाहीये. हा चेंडू पडल्यानंतर हातमध्ये आलाय. अपील जरूर केलं होतं मात्र कॉटबियनचं अपील तुम्ही मेन पंचांकडे घेऊ शकता. बघ प्रवीण जोरदार अपील करतायत. प्रवीण यांना पारितोषिक सुद्धा लावलं होतं. नितीन जोशी यांनी जे जुनी डोंबिवलीचे आहेत हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राईज. मात्र इथे अबीला थोडंसं शांत ठेवलं या मॅचमध्ये गोलंदाज निकेशने. कारण चांगली गोलंदाजी करतात. रेग्युलर क्रिकेट सुद्धा निकेश खेळतात. हा चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाही मात्र वॅकेट एरियामध्ये क्षेत्ररक्षक डीपमध्ये एकच धाव इथे मिळाली. 1ने धावसंख्या पुढे सरकली. रणजित आम्हाला सांगतायत 15वरती. म्हणजे पहिल्या 3 मॅचेस आपण पाहिल्या तर पहिल्या मॅचमध्ये 64, दुसऱ्या मॅचमध्ये 73, तिसऱ्या मॅचमध्ये 75 आणि बघा 4थ्या मॅचमध्ये असं तर वाटतंय की कमी धावा येतील कारण अजूनही विक्रमने षटक टाकलं नाहीये. हा चेंडू पडल्यानंतर थोडासा बाउन्स घेतलाय. 1 बाउन्सची वॉर्निंग दिली निलेश स्ट्राईक एंडला. आणि गोलंदाज निकेश चांगली गोलंदाजी करतात. 5 चेंडूमध्ये 1च रन दिली निकेशने. पहिल्या षटकात 14 धावा प्रवीणने दिल्या होत्या. चांगला कमबॅक केलाय. ध्रुव पॅकर्स संघ मालक आपण पाहिलं तर अनिकेत भोईर आहेत. बघा विक्रम भोईर यांच्या सुपुत्र सुद्धा म्हणजे पिता पितराची जोडी साहिल सुद्धा इन ऍक्शन मध्ये. साहिल विक्रम भोईर पाकपुटला गेले. पॉइंटच्या वरून खेळायचं होतं. क्षेत्ररक्षक आहे तिथे सार्थक केने. बघा विनोददा केने यांचे सुपुत्र आणि त्यांनी झेल टिपला आणि काय गोलंदाजी केली निकेशने. जबरदस्त. फक्त 1 धाव खर्च केली.
अमित तिथे होते डीपमध्ये, चांगली फिल्डिंग केली. भरपूर वर्ष अंडरआर्म क्रिकेट सुद्धा ते खेळलेत. ओरम क्रिकेट आता खेळत आहेत. गावची प्रीमियर लीग स्पर्धा आहे. मास्टर माइंड बघा, प्रवीण भोईर एसट्यांच्या मागे आहेत. मास्टर माइंडचं काम करतायत. विक्रमला सातत्याने सांगतायत ते. मास्टर माइंड कडनं झाली चूक आणि आता धावा बघायचे 4 मिळतील का? आउटफील्ड फास्ट आहे. मास्टर माइंडने एक्झॅक्टली केलं काय या मॅच मध्ये? झेलचा ड्रॉप केला, धावाही 4 मिळाल्या. चौकार. झेल ड्रॉप केलाय बघा. प्रवीण जे मास्टर माइंड आहे देशाच्या मागे, मात्र त्यांच्याकडनंही झाली चूक. चुका होतात ना क्रिकेटमध्ये. आता चांगलं रिस्ट्रिक्शन जरूर केलंय, मात्र झेल ड्रॉप झाला त्यामुळे विक्रम थोडेसे नाराज होते. कारण क्रिकेटमध्ये एक एक रन्स भरपूर महत्वाचे, ज्यावेळी तुम्ही धावांचा पाठलाग करता. 20 धावा झाल्या आहेत. मयंक 11 संघाची मॅच महत्वाची आहे. पहिल्या मॅच मध्ये ते पराभूत झालेत. हा चांगला चेंडू होता. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. अभिला थोडस नो स्ट्राईक घेतले आहेत, मात्र दर्शनला चौका आल्यानंतर विक्रमने शांतनी. विक्रम असा गोलंदाज आहे. 6 चेंडू 6 प्रकारचे टाकतात. बॅट्समनला कळूच शकत नाही की पुढचा चेंडू काय असेल. कधी स्लोअर वन टाकतात, कधी वेगवान टाकतात, कधी ऑफ ब्रेक, कधी लेग ब्रेक. हा वेगवान आहे. आता मात्र उत्तर दिलंय. एक्स्ट्रा कव्हरेजच्या दिशेने सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी चौकार. सायले धावसंख्या 24. दर्शनच्या पाठबंद दुसरा चौकार. आता स्लोअर वन चेंडू आहे. मी मगाशीच तर उल्लेख केला की विक्रम भोईर असा गोलंदाज आहे. हा पुढचा चेंडू काय टाकेल हे कोणालाच माहिती नसतं. कधी वेगवान चेंडू टाकतात, कधी स्लोअर वन चेंडू टाकतात. तर फलंदाज थोडेसे अडचण येतात. 3 षटकांचा खेळ समाप्त. पाणी घेऊन जायचं मैदानात. 24 धावा झालेल्या आहेत. ऐकूया डीजे मास्टरच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. ध्रुव पॅकर्सचे संघ मालक अनिकेत भोईर यांचं आगमन झालंय. त्याला विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं चिकनगर प्रीमियर लीग CPL मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. 4थं षटक घेऊन येते गोलंदाज सार्थक केने. विनोद केने यांचे सुपुत्र आपण पाहतोय. 4थ्या षटकात त्यांना इन्व्हाइट केलंय विक्रमने. विक्रम यांच्याकडे भरपूर वर्षाचा अनुभव आहे. भरपूर क्रिकेट ते खेळलेत. भरपूर वर्ष चिकनगर गावाची सेवा त्यांनी केलेली आहे.
बॅकफुटला गेले, जागा बनवली, मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेले आहे. एकच रन्स इथे मिळाले. फिल्डिंग युनिट चांगले ध्रुव पॅकर्सचं. धावसंख्या 25. धावा येत नाहीये. धावांसाठी संघर्ष करावा लागतो मयंक 11ला. कारण ही मॅच जर तुम्ही पराभूत झाला तर चिकनगर प्रीमियर लीगच्या बाहेर जाईल, हेही तुम्हाला लक्षात ठेवावं लागणार आहे. करो या मरोची मॅच आहे तुमच्यासाठी. ध्रुव पॅकर्स पहिलीच मॅच खेळतो, त्यांच्याकडे एक संधी असेल. लो फुलटॉस चेंडू होता, कार्पेटच्या साहाय्याने खेळत आहेत. अमित तिथे आहेत. चांगली फिल्डिंग झाली. इथे एकच रन्स घेतलीये. प्रवीण भोईर बघा काय एक्स्ट्रिक्शन दाखवलंय. एक रन्सने काही फरक पडणार नाहीये ध्रुव पॅकर्सला. इथे फटका चांगला आहे. हवेचा वेग प्रचंड आहे आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. अभिच्या बॅट मधून आलाय उपयुक्त सिक्सर. धन्यवाद डीजे. षटकार आला, गरज होती मयंक 11ला. सार्थक. आताही लो फुल टॉस बॉल होता, मात्र फटका गॅप मध्ये खेळता आला नाहीये. दर्शनने कॉल दिलाय दुसऱ्या धावेचा. आता रनआउटची संधी आहे आणि फलंदाज दर्शन रनआउट. जे जार आहेत ते जिथे जेवण सुरू आहे तिथे घेऊन जायचे. 33 धावा झालेल्या आहेत. सार्थककडे सुद्धा व्हेरिएशन चांगलं दिसतंय. चेंडूची गती कधी ते कमी करण्याचा प्रयत्न करतात या षटकामध्ये. 33 धावा झाल्या आहेत. कारण या खेळपट्टीवर धावा अपुऱ्या पडत आहेत, त्यामुळे जास्तीत जास्त धावा तुम्हाला उभाराव्या लागतील. चौथं षटक मार्गस्थ आहे. 33 धावा झाल्या आहेत. पाणी जितकं ऊन आहे त्यामुळे पाणी एक टाइम तुम्हाला जेवण नसेल तर चालेल, मात्र पाणी महत्वाची गोष्ट आहे. हा चेंडू कार्पेटच्या माध्यमातून खेळतात बघा. विनायक आलेत आमचे समालोचक. एकच रन्स मिळाले. एकने धावसंख्या पुढे सरकली ती 34. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 34 धावा झाल्यात. 5 षटकांची मॅच आजच्या दिवसातील चौथी मॅच आहे. यानंतर SR11 आणि शिवांश 11 टॉस साठी यायचे. अकूट टप्प्याचा बॉल होता. निकेश डीप मध्ये. एकच रन्स मिळाले. षटक क्रमांक सार्थकचा चौथं इथे समाप्त होईल. 4 षटकांचा खेळ संपला आणि धावसंख्या आपण पाहिली तर 35. प्रथम बॅटिंग करत असताना मयंक 11. ज्या प्रकारे आपण पाहतोय पलक 11 संघाचा प्रवास इथे समाप्त झाला. त्याच प्रकारे मयंक 11 संघ इथून जर पराभूत झाला तर त्यांचाही प्रवास समाप्त होऊ शकतो आणि सलग 2 मॅचेस ते पराभूत होतील. तर इथून मॅच जिंकायची असेल तर विनायक आणि अभिला कमीत कमी 15 ते 20 धावा शेवटच्या षटकात कराव्या लागतील, जेणेकरून 50, 55, 20 आले तर 55 होतील. यानंतर मॅच असेल SR11 आणि शिवांश 11. त्यानंतर चॅलेंज CC आणि ध्रुव पॅकर्स. अंबर आलेत गोलंदाजी करण्यासाठी. अंबरचा पहिला चेंडू कौतुक करेल बघा. डॉट बॉलची ती समाप्ती होईल. कारण पायचीत फलंदाज बाद नाहीये. मयंक 11च्या फक्त 35 धावा आहेत. पस्तीस धावा झाल्या आहेत. अंबर आलेत गोलंदाजी करण्यासाठी. फक्त 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अंबरला चांगली बॅटिंग करावी लागेल.
आणि इथे काय घडलंय? धावा किती मिळतील? 6. षटकार. पन्नास प्लस जाऊ शकतात. फटका चांगला आहे मात्र टायमिंग नाहीये. झेलची शक्यता आणि फलंदाज बाद. चिकनगर प्रीमियर लीग मध्ये आपण 2 अर्धशतक पाहिलेत. पहिलं अर्धशतक जे 42 रन्स. 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. लेग 22. 2 धावा इथे मिळाल्यात. 44. टू टू गो. टू टू गो. फुल टॉस बॉल आहे. गॅप मध्ये खेळत आहे. स्क्वेअर लेग आणि मिडवे गेटच्या मधून सीमारेषेच्या बाहेर फरार. चौकार. .48 48 धावा झाल्यात. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. चला टॉस साठी यायचे. SR 11 आणि शिवांश 11. हरेश आणि नरेंद्र टॉस साठी या लगेच. दोन्ही कॅप्टन. नरेंद्र पाटील एका बाजूला, दुसऱ्या बाजूला हरेश केने. फुल टॉस बॉल होता. बराच वेळ हवेत आहे. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक वेगाने धावतायत. तीन धावा मिळतील. 51 झालेत. 52 टू विन. एक्कावन्न केलेत. मयंक 11ने 52 चेस करायचे. ध्रुव पॅकर्सला विजयाचं खातं उघडण्यासाठी. दोन्ही टीम्स पहिली एका बाजूला मयंक 11 पहिल्या मॅचमध्ये पराभूत झालेत. ध्रुव पॅकर्स पहिलीच मॅच खेळतात. यानंतर टॉस होईल SR 11 आणि शिवांश 11 मध्ये. त्यामुळे नरेंद्र पाटील आणि हरेश केने टॉससाठी या आपण. पुढची मॅच
संघ मालक आहेत या टीमचे. मयंक 11 संघाची मॅच महत्वाची. इथून पराभूत झाला तर इथून त्यांचा प्रवास समाप्त होईल. तुम्ही निलेशलाही माहिती आहे, त्यामुळे थोडीशी चर्चा करतायत खेळाडूंसोबत की मॅच जिंकायची आपल्याला, अन्यथा या स्पर्धेतलं आपलं आव्हान संपुष्टात येईल. 2 मॅचेस तुमच्याकडे संधी आहे, दोन्ही मॅच जर तुम्ही पराभूत झाला तर स्पर्धेतनं बाहेर. सलामी जोडी आपण बघतोय, निकेश आणि अमित, आणि अभि येत आहेत पहिलं षटक घेऊन. चला मॅच सुरू करायची. ज्या खेळाडू आपण जेवले त्यांनी जेवण करून घ्या प्लीज. अनिकेत भोईर यांना विनंती असेल या. त्यांनीच पुरस्कृत केलेला संघ तुम्ही पाहताय ध्रुव पॅकर्स, कॅप्टन विक्रम भोईर आहेत. सामना उन्हात एन्जॉय करतायत बघा अनिकेत भोईर. त्यांना माहिती आहे आपला संघ आहे, 52 रन चेस करायचे आहेत. पलक संघ या स्पर्धेतनं बाहेर गेला. इथून मयंक 11 संघ पराभूत झाला तर तोही संघ या स्पर्धेतनं बाहेर जाईल. पहिला चेंडू वेगवान होता, फाईन लेगला फिल्डिंग खराब आहे. पंचांचा इशारा येतोय. फलंदाच्या खात्यामध्ये 4 धावा चौकार. विरोधात दुसरा बॉल मात्र अभिचा चांगला होता. इथे निकेशला बीट केले. डॉट बॉलची समाप्ती होईल. 52 धावा चेस करायचे आहेत. चौकारानंतर डॉट बॉल आलाय. गावदेवी क्रीडांगण उंबारडे मध्ये स्पर्धा सुरू आहे, चिकनगर प्रीमियर लीग. इथे मात्र फलंदाज बोल्ड होईल. पहिल्या चेंडूवरती मिस फिल्डिंगचा चौकार आला, मात्र त्यानंतर अभिने काय कमबॅक केलाय. फलंदाज बाद. तर या स्पर्धेतील प्रवास तुमचा समाप्त होईल. विकेट घेतली अभिने निकेशची, आणि आता स्वतः कॅप्टन आलेत विक्रम भोईर मैदानाच्या आतमध्ये. 52 धावा चेस करायचे आहेत. चला निकेश, थोडंसं आपण लवकर यायचं बाहेर. लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. 10 क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली देखील. विथ क्वालिटी आणि हीच तर ओळख आहे 10 क्रिकेटची. कुणाल मात्रेने त्यांच्या संपूर्ण टीमचं मी कौतुक करेल. अभि राईट मोर द विकेट. ऑन साईडला खेळायचं होतं, पायचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होणार नाहीये. तिथे फिल्डिंग खराब झाली आहे. आउटफील्ड फास्ट आहे. महेशचे प्रयत्न चांगले होते, मात्र धावा 4 मिळतील. लेग बाईस, लेग बाईसचा चौकार आलाय बघा. धावा झाल्यात 8. विक्रमला माहिती आहे 5 षटकांची मॅच आहे, 5 गोलंदाज वापरायचे आहेत. तर एखादा गोलंदाज लूज मिळेल ना. इथे फटका चांगला आहे, मात्र क्षेत्ररक्षक डीप मध्ये. 1 रन्स मिळाले. मगाशी ओव्हरथ्रोचा चौकार तुम्ही पाहिला होता फर्स्ट इनिंग मध्ये.
धावसंख्या 9. 52 धावा चेस करायचे. अभिचं कौतुक करेल मी. मग अशी काही वेळापूर्वी ते बऱ्याच वेळा स्कोरिंग करत होते, आता मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत, त्यामुळे लक्ष थोडंसं केंद्रित करणं बऱ्याच वेळा तुम्हाला कठीण होतं. ज्यावेळी तुम्ही स्कोरिंग करता त्यानंतर पुन्हा क्रिकेट खेळता. दुहेरी भूमिकेत आहेत अभि. इथे फटका चांगला आहे, धावाई 4 मिळतील चौकार. 13 धावा झाल्यात. अमितच्या बॅटमधून चौकार आलाय. आता 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आहेत. एक लॉंग ऑफ आहे, वाडिश लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षक आहे, मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक आहे, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअरला एक क्षेत्ररक्षक आहे, थर्ड मॅन फाईन लेग 38 सर्कलमध्ये मिड ऑन आहेत. चोवीस बॉल 39 रन्स करायचे आहेत. फुलटॉस बॉल होता, फक्त दिशा दिली स्क्वेअर लेगच्या दिशेने. विक्रमच्या बॅट मधून आलाय षटकार. पुरेपूर हवेचाही फायदा घेतला की त्यांना माहिती आहे फक्त जंटल टच करायचं होतं, कुठेही ताकद वापरलेली नाही. हा चांगला चेंडू होता, इथे विक्रमला बीट केलंय. 19 धावा झाल्यात. 52 धावांचा पाठलाग करायचंय ध्रुव पॅकर्स. इथे फटका चांगला आहे, विक्रमने हा चेंडू पाठवून दिलाय लॉंग ऑनच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. काय महिना बघा, विक्रम भोईर 40+ सध्या ते खेळतात, मात्र असं वाटत नाही 40+चे खेळाडू आहेत. क्रिकेट त्यांच्यासाठी किती इझी आहे हे दाखवून देत आहे ते चिकनगर प्रीमियर लीग मध्ये. 25 धावा झाल्या आहेत, त्यात एक धावा अजून ऍड होईल. धावा झाल्या 26, म्हणजे अर्ध लक्ष पार केले. 26 झालेत, अजूनही 26 बनवायचे आहेत. चिकनगर प्रीमियर लीग ग्रामस्थ मंडळ चिकनगर आयोजित चिकनगर प्रीमियर लीग 2024 दुसरं पर्व. इथे हलक्या हाताने खेळायचं होतं, थोडंसं हलगर्जीपणा दाखवला अमितने या मॅच मध्ये. या बॉलवरती
त्यामुळे त्याला विकेट गमवावी लागली. फलंदाज बाद. दोन विकेट सुद्धा घेतले होते प्रवीणने. 14 धावा देत असताना 26 झाल्या आहेत. अजूनही 26 बनवायचे आहेत. अमित थोडेसे कॅज्युअल राहिले त्यामुळे त्यांना विकेट गमवावी लागली. नक्कीच बघा CPLचे सर्वा प्रवीण भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. नाही, मेहनत त्यांनी प्रचंड केली. त्यांचीच मला वाटतं संकल्पना आहे. CPL चिकनगर प्रीमियर लीग 2024. 26 रन्स अजूनही करायचे त्या मॅचमध्ये. अखेर मयूरला विकेट मिळाली आहे अमितची. नाही बघा बॅटिंग प्रवीण कशा करतायत. पहिल्या चेंडूवरती प्रवीणने चेंडूला पाठवून दिलाय लॉंग ऑनच्या दिशेने. सीमारेषेच्या बाहेर चौकार. एकवीस धावा सुद्धा आपण पाहिले एका षटकामध्ये. प्रवीण आलेत गोलंदाजी करण्यासाठी. अनंत भोईर सुद्धा बघा इन ॲक्शन मध्ये सर्वात सिनियर खेळाडू आहेत या टीमचे. त्यांच्या शुभ हस्ते महाराष्ट्राच्या आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं आपण पूजन सुद्धा केलं सकाळी. प्रवीण हलक्या हाताने खेळत आहेत. हीच तर खासियत आहे विक्रमची. पुश करो खुश रहो. त्यांना माहिती आहे मोठ्या फटक्यांची गरज नाहीये. 2 धावा. प्रवीणची पण रनिंग बिटवीन विकेट खूप चांगली बघा. बत्तीस धावा झाल्यात. बत्तीस धावा झाल्यात. 20 धावांची अजूनही गरज आहे. हा चेंडू ऑप्शनच्या बाहेर होता पण त्यांनी वाईट घोषित केलाय. सलग चौथ्या मॅच मध्ये आपण पाहतोय बाळा माने आणि महेश लोखंडे सरांचं कौतुक करत इतक्या रन त्या उन्हांमध्ये सलग 4 मॅचेस ते बघा म्हणजे जवळजवळ 40 षटकं मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू मिड विकेटला. क्षेत्ररक्षण चांगलं आहे. एक सिंगल मिळाले. चौथीस धावा झाल्यात. चौतीस धावा झाल्यात. 18 धावांची अजूनही गरज आहे ध्रुव पॅकर्स संघाला. हा चांगला चेंडू होता. प्रवीण बघा ड्रिल करून बघते एक्झिट हा फटका मला कशा प्रकारे खेळायचा होता. चौतीस धावा झाल्यात. 18 धावांची अजूनही गरज आहे. क्रिकेट आणि जितांचा खेळ म्हणून या खेळाकडे नेहमीच पाहिलं जातं. कारण कधी या खेळामध्ये काय होईल याचा नेम नाहीये. इथून मयंक 11ला विक्रमची विकेट मिळाली तर या मॅचमध्ये कमबॅक करू शकतात पुन्हा.
अकुटप्प्याचा बॉल होता, त्याला पाठवून दिलाय प्रवीण भोईरने सीमारेषेच्या बाहेर. बघा या षटकाराचं कौतुक करत असताना दर्शन. षटकार आवडला राहुलला की ते लगेच सेल्फी घेण्यासाठी मैदानात गेले. म्हणजे कृष्णा सातपुते नंतर मला वाटतं प्रवीण भोईरची चॉईस आहे. षटकार आलाय, काय बॅटिंग करतात बघा. इथे मात्र सेल्फी राहुलने जरूर घेतली. मात्र एक्झॅक्टली राहुलने काय सांगितलं सेल्फी घेताना की पुढच्या चेंडूवरती बाद हो. अजूनही 12 धावांची गरज आहे बघा. प्रवीण सोबत सेल्फी घेतल्यानंतर प्रवीण लगेच बाद झाले. म्हणजे किती प्रेम आहे बघा राहुल खेनेचं. आणि आता ते सांगतायत ड्रिल करून की एक्झॅक्ट कसा खेळायचा होता हा फटका. चिन्मय आलेत. अजूनही 12 धावा करायचे ध्रुव पॅकर्सला. प्रवीण हा चेंडू तुम्ही पाहतायत, क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. एकच रन्स मिळाले. धावसंख्या 41. 12 चेंडूमध्ये आता 11 करायचे आहेत. पाणी घेऊन जायचं मैदानात. 3 षटकांचा खेळ संपलाय. 12 चेंडू 11 करायचे आहेत. पाण्याची मागणी करण्यात आलेली आहे. डीजे
12 चेंडू 11 धावांची गरज. मग जे सचिनने इथून 3 ते 4 धावांचं षटक टाकलं तर कमबॅक करू शकतो मयंक 11. आदित्य फक्त आता राऊंड अप घेत आहेत. आदित्यला सुचत नाही आता काय करायचं, कारण की संघ बाहेर गेलाय. प्रत्येकाची भेट घेत आहेत ते आता. नाही पर्यायी नाहीये ना. फक्त आदित्य आता चेंडू आम्हाला तुम्ही आणून द्या प्लीज. नाही आदित्य जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहेत. चला मॅच सुरू करा. क्रिकेट या खेळामध्ये हारजीत हा क्रिकेटचा एक भाग असतो. 6 संघ खेळतात त्यामुळे 6 टीम्स जिंकणार नाही. एकच जिंकेल, एक रनर अप असेल. 12 चेंडू 11 धावांची गरज. आता क्रिकेट हा खेळ असाच आहे. आता हारल्यानंतर सुद्धा तुमच्या नावाची चर्चा झाली पाहिजे असा खेळ करणं गरजेचं असतो. बारा चेंडू 11 धावांची गरज. सचिन सोडून दिलंय, ऑफ स्टंपच्या बाहेर आहे. पंच वाईट चिकून करतायत. 12 चेंडू आता 10 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत ध्रुव पॅकर्सला. बारा चेंडू 10 धावांची गरज. सचिन कमबॅक करतील का? स्वीप करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉलची इथे समाप्ती होईल. 11 चेंडू 10 धावांची गरज. चेंडू 10 धावांची गरज. मॅच संपली नाहीये. इथून चिन्मय विक्रमची विकेट मिळाली तर मयंक येऊन पुन्हा कमबॅक करू शकतो या मॅच मध्ये. हाही चांगला चेंडू होता, मात्र यष्टीरक्षकाकडनं झालेली चूक आणि 22च्या स्वरूपात 1 रन्स मिळेल. 9 रन्स आता या मॅच मध्ये अजूनही करायचे 10 चेंडू मध्ये. सचिन चांगली गोलंदाजी करतायत, मात्र यष्टीची साथ मिळत नाहीये. 10 चेंडू 9 धावा करायचे आहेत. वाईट बॉल आहे त्यामुळे 10 चेंडू मध्ये 8 करायचे ध्रुव पॅकर्सला. दहा चेंडू 8 धावा. बॅकफुटला गेले, जागा बनवली, मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. निलेश तिथे आहेत. 1च रन्स मिळेल बघा. थ्रो फेकी ॲक्युरेट आहे. 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 7 धावा अजूनही करायचे आहेत. इथे फटका चांगला आहे. धावाही 6 मिळतील. कंपल्सरी चेसिंग आहे त्यामुळे 1 रन्स करावी लागेल. फक्त 12 चेंडू डॉट आला. चेंडू शेवटचा. 6 चेंडू मध्ये 1 धावेची गरज. आणि इथे मात्र विजयाचा चौकार आलाय बघा. योगेश भोईर साहेबांचे आगमन झाले. गुरुनाथ पाटील साहेबांना विनंती असेल आपण या. राजू केडे साहेब, हरिभाऊ केडे आणि आगमन झाले. सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मास्टर माइंड प्रवीण भोईर ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, ज्याने 2 विकेट घेतले पॉवर प्ले मध्ये आणि बॅटिंग करताना सुद्धा धावा बनवल्या 12. प्रवीण भोईर बघा. योगेश
गोपीनाथ भोईर यांच्याकडे 200 रुपये सुद्धा आहे तुम्हाला. तर या प्रवीण भोईर मॅन ऑफ द मॅच. बघा प्रवीण भोईर मला वाटतं देसाईच्या स्पर्धेत त्यांनी गोलंदाजी शेवटची केली होती आणि त्यानंतर आज गोलंदाजी केली. बघा ना देसाईच्या नंतर विक्रम त्यांनी आज मॅन ऑफ द मॅच सुद्धा घेऊन दाखवली. नाही कदाचित आम्हाला वाटलं देसाई नंतर प्रवीण थांबतील मात्र थांबले नाही. बघा क्रिकेट असं असतं खेळ आहे थांबायचं नाही क्रिकेटमध्ये. काय झालं ते महत्वाचं नाही पुढे चांगलं करायचंय आणि ते चांगले केलंय. बघा प्रवीणने या मॅच मध्ये 14 रन्स 2 विकेट आणि मयंक शुभम केनी यांनी खूप मोठा प्रोत्साहन दिले आयोजनाला. धन्यवाद प्रवीण. प्रेक्षणीय मॅच दत्तसेवा विरुद्ध म्हसोबा सेवा मित्र मंडळ. तर दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी या. दत्तसेवा आणि म्हसोबा सेवा मित्र मंडळ दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी या. प्रेक्षणीय सामना.